दरम्यान सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झाल्या ही चांगली गोष्ट आहे, पण सुनेत्रा पवार यांनी अचानक जमलेल्या ढेकणांवर लक्ष ठेवावं असं विधान जरांगे पाटलांनी केलंय। ते घात करू शकतात असं आणि सुनेत्रा पवार यांनी पवार कुटुंबाला सोबत ठेवावं असं जरांगे पाटलांनी विधान केलेलं आहे। जे जमलेत ना एक दोन गिधाडं हे खूप मोठा फायदा उचलू शकते। हे ज्यांनी त्यांच्यापासून दादाला सुद्धा त्रास झालेला आहे त्यावेळेस हे सुद्धा कसरतताईंचे असणार आहे, त्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे। सगळ्या परिवाराला तुम्ही विश्वासात घ्यावं। ते राजकारण तिकडे खड्ड्यात गेलं त्याचं कारण असं आहे की हे इतके चालू लोक आहेत आता एक दोन दिवसात जमलेले हे कवाशी पलटी मारतील आणि कुंकड जातील, त्यावेळेस तुमच्या कामाला तुमचा परिवार येणार, हे मात्र तुम्ही विसरू नका। देवेंद्र फडणवीसच्या सुद्धा टचमध्ये राहिलं पाहिजे, त्यांनी शिंदे साहेबांशी सुद्धा राहिलं पाहिजे, पण त्यांच्याच अंतर्गत असणारे हे जे ढेकणं आहेत ना हे खूप रक्त पिऊ शकतात, त्यामुळं सावध राहावं।